आहे मस्त आहे, छान मस्त केले. आज दाखव. दिवसानंतर जेवतोय असा. हे प्रेरणा काकूनी बघ किती छान केलंय. हा प्लेट उचल. धमाल केली आणि खूप एन्जॉय केलं. आणि तिकडे व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. उन्हाळा आहे आणि मैत्रिणीचा ग्रुप जमला तर मस्तपैकी एन्जॉय करणार आहेत. कोण कोण आले त्यांची मी ओळख करून देते. मी आले कुठं कॉलनीतच आले. माधुरीला तुम्ही ओळखता, माधुरीला बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिले. तर त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. बाहेर रील बनवायचा धमाल आहे. एक नाईट थांबणार आहे. आत्ता मी जाते ह्यांना दाखवते. तर दुपारी जेवायला जमलो होतो. काय काय होतं जेवणात ते आधी दाखवते, त्यानंतर आपण भेटूया. केलेली आहे ती आम्ही खात आहे. हा. कुठली चटणी आहे का? टोमॅटोची चटणी आहे. किती सुंदर आहे, मस्त आहे, छान मस्त केली. आज दाखव. आम्ही बेत आहे आमचा. भाकरी ज्वारीची आणि ही टोमॅटोची चटणी, कच्ची कैरी. माधुरीने पुलाव केलाय, कोशिंबीर आहे, पापड आहे आणि हे काय पाहिजे? चमचा पाहिजे. पोरं बघा उठून उठून चमचे घेतलेत तिथं. बाळा कसं झाले भाकरी आणि चटणी? मस्त झाले. प्रेरणा आवडलं? मस्त. प्रेरणाची इच्छा होती बाहेर ऑर्डर द्यावं. नाही माझी इच्छा अशी नव्हती. हा. कमी व्हावं मी सांगत असते. बाहेर ऑर्डर देऊ आपण. बबीता ये देखो, ध्यान ही नहीं है. बबीता कैसा लगा? बहुत टेस्टी है खाना. कसं चाललंय संतू? मस्त. हे ऍक्च्युली ना आजारी असले ना ही चटणी करतात. हा उसका ढक्कन झाकून. दिवसानंतर जेवतोय असा. गेलाय आजच. कोशिंबीर पाहिजे था. टोमॅटो घेतलेला आहे ना तिकडे तुम्ही? सगळं घेतलं. हे जाऊ दे. टेस्ट कसं आहे? ए पिलू टेस्ट कसं आहे? कांदा दे. पुऱ्या कोण केलेत? ए संधू पुऱ्या कोण केलेत? पुऱ्या कोण केलेत? व्हिडिओ करते मी. पुऱ्या संधूनी केलेत. पाणी पण काय हे काय इथं आहे ना मिक्स. अजून दे. काय रे कसं झालंय पाणीपुरी? मावशी कितीला प्लेट बोलते का? 70 रुपये. 35. नाही द्यायचं ना? नाही कॅन्सल. 70. याला कांदा पाहिजे. मला कांदा हवा. काही सुधरण असं झालं पोरांचं देताना. पुलाव पण आहे का? हा हे गोड पाणी तिखट पाणी ते हे घे. त्याच्यात कशाला रगडा टाकून प्लेट खराब करतेस? अगं कागद लागतो तो परत. थांब. हे पूर्ण सेट हे कोण केलंय? हा ही भरते. प्रेरणा सगळ्यांना देणार आहे. हा माझ्यासाठी करते. आता म्हणाले कोणाला द्यायचं नाही असं नाही. तू आलीस ना खास तुझ्यासाठी केले तर तू बनवून द्यायचं सगळ्यांना. हा मग हे प्रेरणा काकूनी बघ किती छान केलंय. हा प्लेट उचल. हा 10 रुपयाला. 10 रुपये. आपली मस्त कांदा टोमॅटो सगळं टाकलाय. ग्लास भरून घेऊ नका. फेकण्यात जातंय पाणी. थोडा हवाय का माझं? 10 रुपयामध्ये किती भेटतात? टेस्ट नाही. तू सगळंच पाणी बिणी पण टाकलंय त्याच्यात. रेडी करून घेतलाय. थांब फोटो काढू याचा. शेवपुरी. नाही त्याला चपटे पुऱ्या लागतात. तू काय अशी बसलीस? बनव तू पण. आले तर आमची चांदी चालली आहे. दुपारी जेवण झाल्यानंतर हे केल्यानंतर ह्या कुल्फी आणलाय. वेगळं आहे ना ग? कुठला आहे का हा? अमूलचा. उद्या खाणार होतो. मस्त जेवलोय. आता फेऱ्या मारतो. आणि कोणतरी ही संधू आहे. रीलची तयारी चालू आहे. हे संधूची मुलगी. तुझं नाव बाळा? मस्त तयारी करतात त्या दोघी दाखवतात. आणि हे इकडे सगळं प्रॅक्टिस करतायत. हा कोण कोण जमले बघूया. ए इकडं बघा का झाली रीलची तयारी? हा मुलं अजून आम्ही तयारी करतो कालच्यापासून. हा नाही म्हणजे ते कोरिओग्राफर तू घे. मी अशीच घेते. मी नंतर प्रॅक्टिस करते. नाही जिया त्यांची प्रॅक्टिस घेते. मजा बघा. ए जिया घे का प्रॅक्टिस घे.
हां दिसलं पाहिजे. मी पण करणार आहे जयानंतर. हां बघा किती शिकवते. ह्या गाण्यावरती मुली जीव तोडून आम्हाला शिकवत होते. तर आणि जमलं सगळ्यांना. जे रील्स करतात, जे डान्स हे करतात, खरंच सांगते इतकी त्यांची मेहनत असते. आपणाला वाटतं यार अर्धा मिनटाचंच असतं. आम्हाला ह्याच्यासाठी कमीत कमी 2-3 तास प्रॅक्टिस करावं लागली. त्यानंतर कुठं ते रील जमतात. ऑलरेडी ह्यांनी सगळ्यांनी प्रॅक्टिस केली होती. मी वेळेवरती थोडंफार प्रॅक्टिस केले आणि मला इतका चांगला डान्स जमत नाही, त्यामुळे मी जास्त त्या भानगडीत पडायला जात नाही. जसं जमतं तसं मैत्रिणींसोबत मी करून घेते. आता त्यांना करायला सांग, बिना गाण्याचं येतं का बघ. बघूनच येते असंच ना. ए हा हात असंच ठेवायचा. हा मी शिकवते, मला पूर्ण कळलंय. असं कळलं मला एवढं. आणि आणि 4 करायला ना हे हात इथे ठेवायचा. हा 4 आणि असं बस. आणि 4 करायला. त्याच्यानंतर संध्याकाळी हळद आहे, हळदीला जाणार आहेत आपण. आणि मग हात असा करायचा. आणि हा हात आहे ना असा ठेव. असा फिरून परत इथं आला पाहिजे. असा आला पाहिजे. फक्त असं फिरवायचं. हात असा फिरून असं हे असं ठेवायचं. तिकडे घे ना असं ओपन मध्ये हात असं फिरून असं. आणि चेहरा दिसला पाहिजे असं. आणि त्याच्यानंतर मग ए ह्याची 1000 रुपये फी आहे का रीलची. सिंगल आहे. आणि मध्ये शृंगार होतं मी काय सजनाला काय बोलते काहीतरी बोलते. ए हे बघ ह्यांच्याकडे बघ, त्या आरसा बिरसा बघ किती मस्त करायले आहेत. आणि त्याच्यानंतर पावडर लावून येते. हा म्हणून नाही ह्यांचं बघायचं. ते कुठे कुठे हात चेंज करतात असं. यांनी एवढ्यांदा प्रॅक्टिस घेतली. जी एक समजतंय का काकू लोकांना, मावशी लोकांना समजतंय. अशा करतात ती दाखवते का मी करतोय दुसऱ्या बाजूनी. मस्त करते. कितीला पिल्लू? 5वी. ही ए संधू इकडे आहे का? माधुरीची बहीण संधू ओळख करून देते. कुठं राहतेस ग? बदलापूरला. वा कसा. आणि ही मोठी इकडे रे पिल्लू? अंशिका ना? वंशिका मस्त नाव. आणि ही छोटी दोघी ही परफेक्ट डान्स करते. ह्या दोघी शिकवतात. आम्हाला रील करायचंय. किती वेळ झाला? फोटो किती वेळ काढले मला सोडून ह्या बाहेर? 15-20 मिनिटं. 20 मिनिट काढले. किती फोटो झाले? 100 की 50? माझ्यासाठी थांबल्या नाहीत, कारण माझ्याकडे 1 पीस नव्हता म्हणून मला तुम्ही चेंज करा. आणि मनीषा काय चाललंय? मनीषाच बोलते. नाव काय? अलका. पहिल्यांदा भेटते. किती वर्ष झालं तुझं नाव ऐकते मी? मला वाटतं 7-8 वर्ष झालं. आणि आज प्रत्यक्ष कारण ती टीचर म्हणजे शाळेत आहे, त्यामुळं तिचं काय कधी माझा फोन आला. याचं डिफरन्स चाललंय. मैत्रिणी जमलं की असं वाद. ते झाल्यानंतर एक मराठी सध्या खूप फेमस गाणं आहे जे सगळे रील करतात. तुम्हाला ॲक्शनवरून लक्षात आलं असेल किंवा माझा रील ऑलरेडी आधीच तो टाकला असेल तर तुमच्या ते लक्षात येईल की हे कुठलं गाणं आहे. तर तुम्ही गाणं ओळखलं असेल तर नक्की सांगा आणि पहा कुठलं गाणं आहे ते. ग्रुपने सगळ्यांनी प्रॅक्टिस केली. नाच ग घुमा कशी मी नाचू. इतकं छान त्या गाण्यावरती रील्स बनवतो ते सगळेजण. आपणाला जमेल तसं आपण करूया असं आम्ही. मम्मीचं काय चाललंय? शेवटी मी आणि संधूनी दोघींनीही एक सेपरेट असा रील बनवला आहे जो मी आत्ता टाकणार आहे. बघूया रिप्लाय कसा येतो त्याला, कारण खूप प्रॅक्टिस केली होती. आणि संधू खरंच सांगते खूप छान डान्स करते. हे बघा कशी टिंगल करत आहे. त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये गेलो, फोटोशूट केलं. तिथं स्लो मोशनमध्ये हे असं सगळं फिरणं चालू होतं. मुली शूटिंग घेत होत्या, सांगत होत्या असं फिरा. खूप छान वाटतं. स्लो मोशनमध्ये व्हिडिओ करायचा होता आणि किती जमत होता माहिती नाही. स्टार्ट. नॉर्मल फिरा. स्टार्ट. पण तुमच्या ड्रेसला घेरच नाहीये, का फिरतायत तुम्ही लोक? हा त्यांचा छान दिसतो बघ. बस
रील शूट केलं, त्यानंतर येऊन आम्ही गप्पा मारत होतो. काहीतरी आम्हाला सांगायचं होतं, पण नेमका आवाज असा इतका मागे पोरांनी म्युझिक लावलं होतं त्यामुळं आमच्या लक्षातच नाही आलं आणि आम्ही तसंच शूट करत होतो. नंतर पाहिल्यानंतर ह्याला मला एडिट करावं लागलं. नाही रील काढून झाले आणि फोटो शूट सगळं झालं. तर अलकाला आयडियाच नाही आहे की माझं स्टिचिंगचं चॅनल आहे. फक्त म्हणजे माधुरी आणि हिच्याकडून ऐकले होते का प्रेरणाकडून. अलका एक मैत्रीण आहे पण किती 8 वर्षापासून नाव ऐकते आणि 8 वर्षानंतर भेटले. ती जॉब करते का टीचर आहे इथे जिल्हा परिषद ना. हां. आणि कसं वाटलं आजचा आमचा गोंधळ? खूप छान धमाल केली आणि खूप एन्जॉय केलं. आणि तिकडे आणि असं वाटत नव्हतं की पहिल्यांदाच भेटतोय. खूप मजा केली खरोखर. हा ड्रेस आणि काय स्टॅमिना आहे यांच्याकडे. हिचा जबरदस्त. आणि खूप आयडियाज आहेत. नाही हिचं काल गार्डनिंग बघितलं आम्ही, कॅमेरा घेऊन गेलो नव्हतो. मस्त एका दिवशी दाखवूया. बऱ्याच झाडं बिडं आहेत ना, खूप छान मेंटेन करते. आता जेवतोय. व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी बोलवलं आणि हे आधीच तुम्ही घर पाहिलेलं आहे. माधुरीचं घर आहे, तुमच्या लक्षात येईल. हा पडदा पाहिल्यानंतर मी मागे एकदा शूट केलं होतं. तर आता जेवतोय आणि आमची अशी सुट्टी मस्त चालली आहे, जी खूप छान वाटते. छान दिसतोय. फोटो काढायला पाहिजे. खूप एन्जॉय करतोय. फोटो सेशन बघायलाच नको केवढे फोटो काढले. मला सोडून काढलं, माझा वनपीस नव्हता म्हणून बाहेर जाऊन. आणि मग परत मला वनपीस आणावं लागलं. वनपीस शिवाय मला घेतल्याच नाहीत फोटोमध्ये. ही व्हेज बिर्याणी आणि ती नॉनव्हेज बिर्याणी. प्रेरणा 25वा लग्नाचा वाढदिवस झालाय त्याचे. नाही ए संधू, प्रेरणाने दिले पार्टी. ए कशी आहे का बिर्याणी? ए सांगा रे चौघा. ओय बिर्याणी कशी आहे? प्रेरणा थँक्यू. बिर्याणीची पार्टी. मग हे आमचं व्हेज आहे. मग तुझ्याकडून आहे पार्टी. तुलाच रेडीमेड आणून खायचं होतं ना बाबा. कॅमेरा बंद केले की आवाज वाढता यायचा. हा मग पार्टी तर विचारायला नको. नॉर्मल रूप बघायचं ना तर तिच्या घरी बघायचं आणि तुला ओरडताना बघायचं. व्हेज वाढते यांना. आपलं माधुरीच्याकडे 2 दिवस मस्त एन्जॉय केलं. एका दिवशी माझ्याकडे नाश्त्याला बोलवलं होतं मी. फक्त डोसा चटणी केला होता. त्या दिवशी कुठलाही व्हिडिओ शूट केलेला नाही, कारण आम्ही ऑलरेडी खूप थकलो होतो. आणि तिथं काही फोटो क्लिक केले होते. प्रेरणाचा हा फोटो मला खूप आवडला होता आणि सगळ्या मैत्रिणींसोबत इतकं छान 2 दिवस घालवलं. बोलतात ना, मीच्या सुट्टीत कुठं ना कुठं जायला हवं. मामाकडे मावशीकडे आपण लहानपणी सगळीकडे जायचो, पण मैत्रीण ही आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा एक भाग असतो. त्यांच्यासोबत आपण सुख दुःख सगळ्या गोष्टी बिनधास्तपणे शेअर करतो आणि एकमेकींचा आधार बनतो. मैत्री हे असं नातं आहे की जे मनापासून जपलं पाहिजे. खूप छान वाटलं. पुढे परत आम्ही भेटणार आहे, त्यावेळेसचे धमाल असे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटते. तुमची मेची सुट्टी तुम्ही कसं घालवता नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.